हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं परत एकदा क्रोशे आणि क्रिएशनच्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण हे सुंदर कोस्टर करायला शिकूया. थालपोश म्हणू शकता, कोस्टर म्हणू शकता किंवा मंडला म्हणू शकता क्रोशाचं. हा मी एका रंगात केलेला आहे आणि हे मी केलेलं आहे सेम पॅटर्न आहे. हा आणि हा काहीच फरक नाही आहे, फक्त ह्याच्यात दोन रंग घेतलेत त्यामुळे एक वेगळंच त्याच्यामध्ये फॉर्मेशन झालेलं आहे, सुंदर असं तयार झालेलं आहे. पण आज आपण अजून एक व्हेरिएशन बघूया. सेम पॅटर्न असेल, आज आपण हे 3 रंग वापरूया. ठीक आहे, साहित्य बघा. एक रंग किंवा 2 रंग किंवा 3 तुमच्या चॉईस प्रमाणे घ्या. आपल्याला सुई लागेल जशी ज्या पद्धतीची लोकर आहे. मी 3.5 mm घेतली आहे आणि कात्री. चला सुरू करूया. व्हाईट पांढऱ्या रंगाने मी सुरू करते. मॅजिक सर्कलमधनं आपण स्टार्ट करणार आहोत. मॅजिक सर्कल कसं करायचं असा डिटेल जर व्हिडिओ कोणाला हवा असेल त्याच्यासाठी लिंक देते आहे डिस्क्रिप्शनमध्ये, लिंक बघा. मॅजिक सर्कल झालेलं आहे. 3 साखळ्या घालायच्या. 3 साखळ्या म्हणजे 1 खांब. असे आपण 12 खांब, 12 डबल क्रोशे घालणार आहोत मॅजिक रिंगमध्ये. पहिल्या 1-2 जे सर्कल्स आहेत ना ते माझ्याच बरोबर करा, म्हणजे मग पटपट होईल. मग नंतर तुम्ही ब्रेक घेऊन एक राऊंड कंप्लीट करू शकता. 1 2 3 4 5. जस्ट टू कन्फर्म मी एकदा मोजून घेते. 12 खांब घातलेत का? 1 2 3 10 11 12 झालेले आहेत. पहिल्या खांबाच्या सगळ्यात वरती मी स्लिप स्टिचनी ही ओळ बंद करून घेते आणि मॅजिक सर्कल थोडं घट्ट करून घेते. आता अजून एक ओळ मी पांढऱ्याने करणार आहे. 3 खांब, 3 साखळ्या म्हणजे 1 खांब घातला आणि त्याच खालच्या टाक्यामध्ये अजून 1 खांब घातला. 2 डबल क्रोशे एका टाक्यामध्ये घालायचे आणि असे प्रत्येक टाक्यात 2 डबल क्रोशे घालायचे. 2 DC in the same stitch. ओके, म्हणजे 24 होणार एकूण आपले. खालच्या प्रत्येक टाक्याच्या टाक्यात 2 डबल क्रोशे घालायचे. शेवटचा खांब घालतीये आणि स्लिप स्टिचनी ओळ बंद करते. आता 1 साखळी घालून मी हा दोरा कट करणार आहे. आता रंग बदलूया.
ओके. आता या दोनपैकी फेंट कलरनी स्टार्ट करूया. तुम्ही तुमच्या चॉईसनी कलर्स घेऊ शकता. स्लिप स्टिचनी स्टार्ट करायचं. आपण इथून कट केलंय, तुम्ही कुठूनही जॉईन करू शकता, जिथे कट केलंय तिथून किंवा दुसरीकडून. मस्त लायलॅक पिंक कलर आहे हा. 3 साखळ्या घातल्या म्हणजे एक डबल क्रोशा झाला. आता एकाड एक करणार आहे. हा एक डबल क्रोशा झाला. आता पुढच्या स्टिचमध्ये 2 डबल क्रोशे, परत एकच खांब एका टाक्यात आणि पुढच्या टाक्यात 2 खांब, असं एकाड एक करायचं. एका ह्याच्यात एका टाक्यात 2, पुढच्या टाक्यात 1. अशी ओळ पूर्ण करून घेऊया. ओळीच्या शेवटी भेटूया. शेवटच्या टाक्यापाशी आली. 2 डबल क्रोशे, 2 खांब घातले आणि पहिल्या खांबात स्लिप स्टिचनी बंद केलं. अजून एक ओळ पिंक कलरनेच करणार आहे. 3 साखळ्या म्हणजे एक खांबनी सुरुवात केली. तर ह्या ओळीला 2 खांब वेगळ्या वेगळ्या टाक्यांमध्ये घातले आणि तिसरा जो टाका आहे खालच्या ओळीतल्या, त्यामध्ये 2 डबल क्रोशे घातले. परत दाखवते. एक डबल क्रोशा घातला. पुढच्या पण टाक्यामध्ये 1 डबल क्रोशा घातला आणि आता सिंगल क्रोशे 2 एकाच टाक्यामध्ये घातले. जसं मगाशी केलं तसंच करतोय, फक्त एक एकनी वाढवतोय. आता 1 सिंगल सिंगल 2 सिंगल सिंगल 2. परत एकदा दाखवते. 1 खालच्या टाक्यात एकच डबल क्रोशा, या पण टाक्यात, आणि या थर्ड टाक्यामध्ये तिसऱ्या टाक्यात 2 डबल क्रोशे. असा आता ही ओळ पूर्ण करायची. सेम रिपीट करत ओळ पूर्ण करून भेटूया. पिंकची पण दुसरी ओळ झाली आहे आणि शेवटच्या टाक्यामध्ये मी 2 डबल क्रोशा घालून वरच्या सगळ्यात पहिल्या टाक्याच्या वरच्या साखळीमध्ये स्लिप स्टिच करून घेते आणि ओळ बंद करू. इथे मी पिंक कलर कट करणार आहे. आणि आता तिसरा कलर जॉईन करणार. स्लिप स्टिचने हा जॉईन करून घेते. तीन साखळ्या म्हणजे एक खांब, एक खांबाने सुरुवात केली. परत खालच्या टाक्यात अजून सेपरेट टाक्यामध्ये परत एक डबल क्रोशा आणि तिसरा पण एक सेपरेट डबल क्रोशा. आता चौथ्या टाक्यामध्ये 2 डबल क्रोशे. आणि हे करत असताना हा जो दोरा आहे हा मी त्याच्याबरोबरच टक करून घेतला आहे. परत दाखवते. सिंगल सिंगल 1 2 3 हे 3 सेपरेट घातले.
डबल क्रोशा आणि आता चौथ्या टाक्यामध्ये 2 घालणार एकत्र. परत एकदा दाखवते. डबल क्रोशा 3 डबल क्रोशा घातले सेपरेट टाक्यांमध्ये आणि चौथ्या टाक्यामध्ये 2 डबल क्रोशा एकाच टाक्यात घातले. असं आपण ओळीच्या शेवटी भेटूया. ही ओळ कंप्लीट करून हे सर्कल शेवटी भेटूया. ही पण ओळ पूर्ण झाली आहे. बंद करून घेते. स्लिप स्टिचनी ओळ बंद केली आहे. आता लास्ट आणि फायनल ओळ आहे. तर इथे अशा जे महिरपी केलेले आहेत शेल स्टिचनी ते आपण करणार आहोत. त्यासाठी आधी आपण एक स्लिप स्टिच घालून पुढच्या टाक्यात जाणार आहोत आणि तिथे आपण 3 डबल क्रोशे घालणार आहोत. सेम टाक्यामध्ये अजून एक डबल क्रोशा आणि 2 साखळ्या आणि सेम टाक्यामध्ये परत 2 डबल क्रोशा, 2 खांब, 2 साखळ्या, 2 खांब. परत आपण 3 टाके सोडणार. एक, 2, 3 आणि चौथ्या टाक्यात आपण 2 डबल क्रोशा, 2 साखळ्या, 2 डबल क्रोशा. एकाच टाक्यामध्ये आपण अशा महिरपी बनणार आहेत. खाली 3 टाके सोडायचे, 1, 2, 3 आणि चौथ्या टाक्यात खांब घालायचे, 2 खांब, 2 साखळ्या, 2 खांब. 1, 2, 3. आणि अशी ओळ पूर्ण करून घेऊया. लास्ट शेल करते मी. शेवटची महिरप 2 खांब, 2 साखळ्या, 2 खांब आणि आता पहिल्या शेलला आपण हे जॉईन करून घेऊ. सगळ्यात वरच्या साखळीत स्लिप स्टिच करून घेते आणि एक साखळी घालून कट करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता मस्त कोस्टर रेडी झालेलं आहे. जेव्हा मल्टिपल कलर्स आपण यूज करतो तेव्हा आपल्याला मागून थोडं फिनिशिंग करावं लागतं, पण करता करताना मी हे दोरे असे विणलेले, त्याच्यातच ते विणल्यामुळे फारसं फिनिशिंग नाही आहे. हे 2 दोरे टक करून घेते. मॅजिक सर्कलच्या दोऱ्याला मी गाठ मारली आहे म्हणजे ते लूज पडणार नाही. आणि जे काही दोरे आता दिसत आहेत टक करून झाल्यानंतर थोडेसे बाहेर ते मी कट करून घेते फिनिशिंगसाठी.
मस्त कोस्टर, मंडला क्रोशे कोस्टर थालपोश झालेला आहे. सेम पॅटर्नचे अजून 2 कोस्टर्स मी केलेत. मुद्दाम वेगळ्या प्रकाराने केलेले आहेत. हे 3 रंगांनी केलं आहे. ऑम्ब्रे म्हणजे कलर ग्रेडियंट म्हणतो आपण तसं, आणि हा 2 रंगांनी केला आहे. बघू शकता. तिन्ही प्रकार मला आवडलेले आहेत. असं चूज नाही करू शकणार ना आपण की हा चांगला का तो चांगला. त्यामुळे तुम्ही तुमची क्रिएटिव्हिटी हे करून तुम्हाला जो हवा तो रंग वापरून तुम्ही करू शकता. असे छान छान कलरफुल क्रिएटिव्ह व्हिडिओज आणि क्रोशे करण्यासाठी क्रोशे आणि क्रिएशन चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सायनिंग ऑफ मिनल. स्टे क्रिएटिव्ह. हॅपी क्रोशेटिंग. बाय बाय.